आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. सत्कार देखील विनंती असेल का असाच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे. बॅक टू नावन क्रिकेट. विकास पांडे आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कल बंदरामती कल्लेर की ओर से जरूर इन एक्शन में देखेंगे विकास पांडे को. बंधू बोलना क्या है? अरे कल बोला नहीं, कल बोला किसका? अँड बॅक नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम केलेले आहे आणि महत्त्वाचा सामना दोन संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला गावदी पुणे तर दुसऱ्या बाजूला ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. बघा दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमधून जो संघ विजय संपादित करेल तो खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीचा हकदार असेल, असा विजेता असेल. तर आपण कालच्या स्पर्धेचा विचार केला तर कालच्या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं अंतिम सामन्यामधून ऑर्गॅनिक संघ अर्थातच जय गावदे वडूनगर संघाला पराभूत करून कालच्या दिवसाचा विजयी संघ आपण पाहिला जनमान सरवली. विजयाचं लक्ष फार मोठे. 24 चेंडू 51 धावा. प्रतिओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 12 ते 13 धावांची गरज आहे आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. जेवढे कामतगर संघाच्या एका बाजूला बिरू पाटील तर दुसऱ्या बाजूला शरद भोईर. तर सलामी गोलंदाज बाळा मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं ज्यानं चमत्कारी गोलंदाजी केली होती, महत्त्वाचा विकेट ज्यानं खऱ्या अर्थानं प्राप्त केला होता आणि तिथंच कुठंतरी सुरुंग लावलं होतं जोशी 11 भादवडे संघाला, तोच हा गोलंदाज बाळा. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज बाळा. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. चला बेल कमी घ्या प्लीज. सूर्यास्त अस्ताल चाललेला आहे त्या अनुषंगाने पंचा देखील विनंती असेल आपण वेलोवेली ऑन करत चला आणि खास करून ज्या संघाला फलंदाजी करायची त्या संघाने थोडंसं आम्हाला सहकार्य करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हाला देखील सूचित केलं जातं आपण बेल कमी घ्या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. जाणून बुजून आपण जर बेल खर्च केला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. देवा टावरीचा संघ बघा, लक्ष द्या. बाळा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं. पहिला चेंडू थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो पॉईंटला, एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती बिनबाद 1. विजयाचं लक्ष फार मोठं 51 धावांचं. 24 चेंडू 51 धाव. प्रतिओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 12 ते 13 धावांची गरज आहे. क्लायमेट थोडंसं कूल आहे, संध्याकाळचं सत्र आहे, निश्चितच थोडंसं बेनिफिट आपण पाहतोय पुणे संघाला. अगेन्स्ट गोलंदाज बाळा. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं ज्या चेंडूचा उत्तम समाचार हवा तसा मात्र घेता आला नव्हता. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. फलंदाज शरद भोईर याला एकच धाव. धावसंख्या आणि पुरस्कृत धावसंख्या होती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज बाळा. वेलकम अलंकार पाटील पुणे संघाचे समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती.
हलकासा अपील पंच फेटाळून होतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक पहिला आपण पाहतो. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. थोडंसं मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर ज्याला म्हटलं जातं, असं सायकोलॉजी प्रेशर आपण कामतगर संघावर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा, वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. तोंडसाठी खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन द कार्पेट चेंडू जातो वॅडिश डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त आणि फक्त एक धावसंख्या. एक धावांनी पुढे सध्या धावसंख्या होती ती तीन झाल्या ना. 4 चेंडूमधून आतापर्यंत 3 धावा खर्च करताना गोलंदाज बाळा याचं आपण करूया कौतुक. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा या सामन्यामधून कमबॅक व्हायचं असेल तर चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ज्वारी कामतगिरी संघाला. आणि खऱ्या अर्थानं ती हॅबिट, ती क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. गोलंदाज सज्ज मारतो, पंचांना क्रॉस करतो, राईट बोरचा मार करतो, स्ट्राईक रोटेट करतो. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज शरद. एकच धाव. 5 चेंडूमध्ये तब्बल खर्च झाल्या फक्त आणि फक्त 4 धावा ना. 4 धावा. कमालीची गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष करताना पहिल्या ओव्हरमधून गोलंदाज, पॉवर प्लेच्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं पॉवर प्ले करताना गोलंदाज बाळा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो वीरू पाटील. आणि यस, 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र शतकला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार फलंदाज वीरू पाटील याच्या बॅटमधून येतोय. थोडसा आपटेकर. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक अतिशय खराब होती. हर्षद गोलंदाज हर्षल कारण आपण पाहिलं एकंदरीत चेंडूची फेक अतिशय खराब होती. अकुटप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाकडे देखील भरपूर वेळ होता. फलंदाज सफल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट, मोठा फटका सजवण्याची किमिया त्याच्या बॅटमधून पाहिल्याने चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार आला. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, एक फुल्यांचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू मारण्यासाठी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडंसं अंदाजबंदी करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. गोलंदाज षटकार खाल्ल्यानंतर थोडासा स्वतःला कमबॅक करतोय. निर्धार चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून झाली. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अगेन्स्ट, पुन्हा एकदा मोठा फटका सजलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क.
कमालीची फलंदाजी. खऱ्या अर्थाने ज्या धावा दिल्या त्या वसूल करण्याचा प्रयत्न शरद भोईर याच्या माध्यमातून केला जातो. कमालीची फलंदाजी बॅटमध्ये आपण पाहतोय. सलग 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या अनुषंगाने ज्वारी कामतकर देखील थोडासा कमबॅक करतो. चांगल्या स्थितीमध्ये कमबॅक करताना संघाची धावसंख्या आहे ती 20. 51 धावांचं भलं मोठं लक्ष जरी असलं तर आता मात्र चांगला कमबॅक करताना ज्वाली कामतकर. धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 20 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. गावदेव संघ एक नंबर, गावदेव संघ एक नंबर आहे वडूनगर धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थात देवाटा या गोलंदाजावर टाकला विश्वास. त्याच गोलंदाज खऱ्या अर्थाने केला संघाचा घात. आतापर्यंत अतिशय मागडा गोलंदाज ठरतोय. चुकीची गोलंदाजी करताना गोलंदाज हर्षल अतिशय मागडा गोलंदाज ठरतोय. संघाची धावसंख्या साने पुरस्कार धावसंख्या होती ते 26. अर्धा निम्मा पल्ला पार करताना आता अडचणीत पूर्ण संघ. शरद थांबायला तयार नाहीये. षटकारांची ड्रिल त्याच्या बॅटमधून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल. लेफ्ट हँड ओव्हरचा मार करतात, लेफ्ट हँड राऊंडचा मार करताना गोलंदाज शरद. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट जल कॅरी झाला. महत्वाचा जल. बिग विकेट बिग ब्लो मोठा धक्का आहे आयोजन गावदेव संघ. बॅटमधून आपण पाहिल्या चेंडू किती पेस केले इथे लिहायचे नाही पण बॉल इथे 6 चेंडू पेस करताना तब्बल 20 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. नेक्स्ट बॅट्समन येतोय बॅटल येतोय संघाचा अमोल पाटील. बघा अमोल पाटील याच्याकडे देखील चांगल्या बडी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतोय. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करतोय. यास डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न जात आहे. फळोतरमध्ये सुंदररित्या झेल कलेक्ट जाणे महत्वाचा बिग ब्लो. संघाला मोठा धक्का लागतो अमोल पाटील याच्या रूपानं. फलंदाज बाद. ओव्हर क्रमांक दुसरा संपतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 26. अजूनही 27 धावांची गरज आहे ना. 26 झाले आता 51 पाहिजे बरोबर. अजूनही 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन भास्कर. बिग ब्लो मोठा धक्का लागतोय. डिफेन्स फटका. चेंडूचा सन्मान करायला गेला आणि त्या चेंडू मात्र त्याचा सन्मान केला. फलंदाज बाद झाला अमोल. नेक्स्ट बॅट्समन येतो भास्कर. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 25 धावांची गरज. गोलंदाज राकेश. एक्सप्रेस डिलिव्हरीचा गोलंदाज. खऱ्या अर्थानं आज भरपूर खेळ त्याच्या माध्यमातून आपण चांगला पाहिला. इम्प्रेस केला आज गोलंदाज राकेश टावरी यानं प्रेक्षकांना. महत्त्वाच्या सामन्यामधून देखील ते सातत्य त्याच्याकडनं केलं जाईल का देवा टावरे थोडासा चिंतित आहे. कारण हे तिसरे षटक त्याच्या संघासाठी फार महत्त्वाचं आहे. एक्सप्रेस डिलिव्हरीचा गोलंदाज वेगवान गोलंदाज. 12 चेंडू 25 धावा प्रतिओव्हरचा विचार केला तर 12.50ची सरासरी. या ठिकाणी मात्र यास पारितोषिक लाखाला
अतिशय खराब दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज राकेश. फुलण्याचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजला. चेंडू आउट ऑफ पार सीमेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार. 7 मिनिट संघात धावसंख्या देखील सजली. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी आता मात्र गरज आहे 19. आता मात्र अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली आहे. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. थोडासा कमबॅक करतो गोलंदाज. चांगल्या चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून जर 11 साईडचा फटका साधला. चेंडू तो शॉट सलीम मिडॉनला चांगलं क्षेत्राची आउटफील्डमधून इनफिल्डमधून आपण पाहिलं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे भास्कर याला. बघा भास्कर याच्याकडे देखील आपली चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. कित्येक स्पर्धामधून भास्कर देखील संघाचा तारणहार बनलेला आहे आणि या स्पर्धेमधून ते सातत्य ती फलंदाजी भास्करच्या बॅटमधून दिसेल का? गोलंदाज सज्ज. मिस टाइम स्ट्रोक आहे. यस 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू 2 षटकांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतो. या चौकारानं आता मात्र ज्वाली कामत्र संघ थोडासा कमबॅक करतोय. टायमाला कॅच चौका बनणार ते कॅच सुटली त्याची मॅच पण जिंकते. चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती किती झाल्या? 37. 3 10 13 14 9 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची गरज. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. मी या अगोदर म्हणतो तो भास्कर याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे भास्कर आणि बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर कमबॅक करतोय अतिशय कामतर संघाचा. चौकार. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक. या सामन्यावर आपला अधिराज्य गाजवताना संघ आपण पाहतोय ज्वाली कामतगर. थोडासा बॅकफुटवर संघ गौदेवी पूर्णा. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. 2 धावा निश्चित कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. हळूहळू का होईना मात्र विजया दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय ज्वाली कामतगर. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 43. 8 धावांची गरज. 7-8 ना. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर. 7-8. हा चेंडू देखील जाईल का? स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज भास्कर. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाहीये. खऱ्या अर्थानं भास्कर या ठिकाणी थोडीशी चुकी करतो बघा. भास्करला स्ट्राईक देखील रोटेट करण्याची संधी होती. अति घाई आणि संकटात नाहीये. 2 धावा घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न महत्वाचा फलंदाज भास्कर बाद होते. 1 धाव कंप्लीट झाली. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. कारण की यो बॅटमॅन नेक्स्ट बॅट्समन प्रवीण येतोय. मनोज. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं अंतिम षटकांत गोलंदाज मनोज.
आता मनोज याला देखील आपलं कस पणाला लावायला लागेल, कारण की शेवटच्या अंतिम ओव्हरमधून विजयासाठी समोरच्या संघाचा आपण विचार करत फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. या 7 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. मनोज याला या अगेन्स्ट फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये 7 धावा करायची गरज आहे. ती ज्वाली कामते संघाला खऱ्या अर्थाने ज्वाली कामते संघाला कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही आहे. फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. डबल सिंगल ग्राउंडेड शॉट. गोलंदाज मनोज गावदी पुणा संघातील सर्वात महत्त्वाचा एक आश्रय, अतिशय उत्तम दर्जाचा क्वालिटीचा गोलंदाज. एक धाव घेण्याची संधी. खरी आता बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. चेंडू बॅटच्या आउटसाईड घेऊन जातो. इष्टांच्या मागं कपिल चौधरीला चेंडू कलेक्ट करता आला नाही. एक धाव घेण्याची संधी झाली. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. क्रिकेटमधून एक एक धाव फार महत्त्वाची असते. यास वेल जज कॅच. याला बोलतात आदमशी फटका. काही गरज नसताना करूया या विकेटचं आपण सेलिब्रेशन. ओ टू डिझायर पारितोषिक सामन्यामध्ये ट्विस्ट आणि मे ट्विस्ट सामना रंगतदार चुरशीचा बांधतो. प्रेक्षकांच्या मनावर धीरजकडे एक जबरदस्त सामना आपण अंतिम सामना पाहतो 2 दिग्गज संघामधून. अजून या सामन्याचं पिक्चर क्लिअर नाही. कुठला संघ या सामन्यामधून आपला विजय संपादित करे. एका बाजूला आपण पाहतोय पूर्णा, दुसऱ्या बाजूला पाहतोय कामतगार. कामतगार की पूर्णा, पूर्णा की कामतगार. येणारे 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. नेक्स्ट न्यू बॅट्समन न्यू बॅटल येतो मैदानामधून. अमीन गोलंदाज. ॲक्प्रजिलचा गोलंदाज मनोज. यास फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं कॅच नाही तो मॅच पकडा. काय कमालीचा जज. यालाच म्हणतात क्रिकेट, परिपूर्ण अनिश्चिततेचा खेळ. अजूनही अशा पल्लवीत असतील ज्वाली कामोदर संघाच्या, कारण की एका बाजूला आपण बिरू पाटील याला पाहतो. नेक्स्ट बॅट्समॅन तो प्रकाश. मारेल. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. जो जीता वही सिकंदर. अतिशय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज आहे मनोज. आणि या ठिकाणी मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. चेंडूला हुक काढण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिल्यावर चेंडू जातो शॉर्ट फाईनला. 1 धाव घेण्याची संधी येणार. 2 चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. आणि ती हॅबिलिटी, ती क्षमता या फलंदाजामध्ये. 5 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. चुकीची दुरुस्ती. 2 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 5 धावांची गरज आहे. गोलंदाज आता मात्र परिपूर्ण मदार विरू याच्या खांद्यावर. महत्वाच्या सामन्यामधून संघाला विजय संपादित करून दिली का त्या अगेन्स्ट गोलंदाज मनोज. एक्सप्रेस टीमचा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. डॉट चेंडू. 2 चेंडू 5 धावा. यास फलंदाज किंग बोल्ड.
एक चेंडू 5 धावा. आता मात्र पाच धावा कंपल्सरी आहेत. सुधीर नेक्स्ट बॅट्समॅन येतो सुधीर. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. गोलंदाज मनोज याचं मी कौतुक करेन. काय कमालीची गोलंदाजी, अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आणि विजयासाठी 5 धावा दूर आहे. ज्वाली कामतकर. फलंदाज सुधीर. बघा सुधीर याच्याकडे देखील चांगली आहे, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. मोठा फटका मारण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये आहे. सामना फिनिश करण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये. मात्र गोलंदाज मनोज, काय कमालीची गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करतोय मनोज. मनोज टू सुधीर. एक चेंडू 5 धावा. प्रेक्षकांच्या हृदयाचे मनावर धीरज करणारा सामना आपण पाहतोय. यास आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण विजय. आजच्या दिवसाचा क्वालिफाय संघ देवा टावरे यांच्या चेहऱ्यावर असुरी हास्य. जवळ असं वाटलं होतं की ज्वाली कामतकर संघाचा विजेता संघ होतो की काय. मग खऱ्या अर्थानं भास्कर याची एक चूक त्यांना माग पडली. आउट. या सामन्यातील धावा खऱ्या अर्थानं किती झाल्या किती नाही ते महत्वाचं नाही. मग अंतिम ओव्हरमधून ज्यानं जे षटक आलं आणि खऱ्या अर्थानं सिकल दिली ज्वाली कामतकर संघाला, विजयाचा शिल्पकार गोलंदाज मनोज. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी मनोज, ज्यानं अंतिम ओव्हरमधून खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी दिली, अतिशय मॅजिकल षटकात आलं. जवळ संघ कुठेतरी पराभवाच्या खाईत असताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. देतो सगळं भेटेल, काही कर. देवाजी टावरे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या, कारण की या स्पर्धेमधून तुमचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. देवा टावरे यांच्या चेहऱ्यावर थोडंसं आसुरी असते. आता सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी मनोज. हर्षल, तुझ्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि खास करून मनोज देतो. तर सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी खऱ्या अर्थानं कुठेतरी सामना जवळ आतून निसटला असताना त्या सामन्याला कलाटणी दिली आणि सामना खेचून आणला. उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्षिक पहिलं मॅजिकल षटकात आलं आणि महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण विजय संपादित केला. मनोज याला ट्रॉफी आणि त्याचबरोबर 1000 कॅश प्राइज. कोणाकडनं कॅश 1000 कोणाकडे आहेत? कपिल चौधरी यांच्याकडनं. मनोज, तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि या मागचं मला वाटतं एक ट्रॉफी राहिलेली आहे. बाळा मागचं ट्रॉफी आपण मागच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जातो बाळा. हर्षल, तुमच्यासाठी लिखेल कपिल चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षल बाळा, आपण आपली ट्रॉफी घ्यायची आहे. प्रेमनाथ पाटील यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ असते त्या ट्रॉफीचं देखील वितरण करा. ट्रॉफी आहे, फक्त ट्रॉफी आहे. 1000 रुपये हर्षलसाठी आहेत मागच्या मॅचची. ओके. मागच्या जोशी 11 दादवड संघाला ज्यांना पराभूत केलं होतं, महत्वाचं विकेट प्राप्त केलं होतं. वेलपेट मनोज बाळा अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. 1000 रुपयाचं पारितोषिक हर्षलसाठी आहे. कपिल चौधरी जे आमच्या नवगरगावचे मला वाटतं लाडके जावई आहेत. क्या बात आहे. आज जावयांचा परफॉर्मन्स उत्तम झाले. महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय आणि खऱ्या अर्थाने एका ट्रॉफीच्या पण हकदार. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया एक मेगा सत्कार. खऱ्या अर्थाने मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे, या स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली, असा पुणेगावचं प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन
न्यू 40 प्लस संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मानित देवाजी टावरे यांना करूया आपण सन्मानित. विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेमधून कपिल चौधरी यांच्याकडनं जो एक झेल कलेक्ट केला तिथे देखील कुठेतरी सामन्याला थोडीशी कला. या स्वागत आणि सन्मान